नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या अभिनंदनाचा फलक लावल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घुलेवाडी येथे घडली। या प्रकरणी पोलिसांनी ऋतिक राऊत, प्रतीक पानसरे यांच्यासह 2 अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। जखमी गोविंद यादव पानसरे यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे त्यांचे काम सुरू असल्याने मागील काही वर्षापासून ते मोशी, जिल्हा पुणे या ठिकाणी रहिवासी आहेत। अधूनमधून ते आपल्या मूळ गावी घुलेवाडी येथे वडील आणि भावाला भेटण्यासाठी येत असतात। रविवारी ते घुलेवाडी येथे आले होते। त्यांच्या भावाने आणि इतर मित्रांनी नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या अभिनंदनाचा फलक घुलेवाडी येथील मौनगिरी चौकात लावलेला होता। हा फलक काढून टाकावा असे काँग्रेसचे कार्यकर्ते ऋतिक राऊत आणि इतर आपणास सांगत असल्याचे त्याने आपल्या भावास सांगितले। यानंतर गोविंद पानसरे हे रात्री 10 वाजेच्या सुमारास आपल्या कारमधून पुणेकडे जाण्यासाठी निघाले। गोविंद पानसरे यांची 4 चाकी गाडी रस्त्याला उभी करून प्रतीक राऊत याने पानसरे यांच्या गाडीची चावी काढत त्यांना बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। काय कारण होतं? घुलेवाडी आपले कार्यकर्ते गोविंद पानसरे याला काल काही काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घुलेवाडीच्या मारहाण केली। फ्लेक्स लावतो अमोल खताळच्या विजयाचे, स्टेटस ठेवतो म्हणून त्या कार्यकर्त्यांची मारहाण झाली। आज त्याला भेटायला आलो होतो। वारंवार अशा घटना घडतात, तुमच्या कार्यकर्त्यांना मारहाण होण्याच्या घटना वारंवार घडल्यात आहेत। नाही, समोरच्यांना त्यांचा पराभव हा पचवता नेऊ राहिला, परंतु आम्ही सुद्धा कायदेशीरपणे याला उत्तर देणार आहे। ज्या कार्यकर्त्यांना यापुढे मारहाण होईल कार्यकर्त्यांना सूचना केल्या, आम्ही सांगितलं आपल्याकडून कुठल्या प्रकारची चूक होऊन देऊ नका। त्यांना काय आपल्यावरती आक्रमण हल्ले करायचे, काय करायचे करून द्या। तुमच्या पाठीशी महाराष्ट्राचं पूर्ण महायुती सरकार आहे। संगमनेरमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून मी सुद्धा तुमच्या पाठीशी आहे। आत्ताच मी शहर पोलीस निरीक्षक देशमुख साहेबांना सुद्धा सूचना केल्या आहेत त्या जे आरोपी आहेत त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून यापुढे संगमनेरमध्ये असा कुठलाही प्रकार होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांना केलेल्या आहे। तुम्ही या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना काय आव्हान कराल? नाही, आपल्या कार्यकर्त्यांना आपले कार्यकर्ते संयमानेच काम करून राहिले, परंतु दुर्दैवाने समोरच्यांना त्यांचा पराभव हा पचवता न आल्यामुळं त्यांच्या सूचनेनुसारच ही काही संगमनेरमध्ये होतंय का तर याबाबत सुद्धा आपल्याला खात्री करावं लागेल। त्या पराभव झाल्यामुळे, व्यथित झाल्यामुळं ते त्यांच्या कार्यकर्त्यांना असं काही सूचना देत आहे का यावर सुद्धा आता आम्हाला शंका यायला लागलेली आहे। परंतु आपल्या कार्यकर्त्यांना मी एवढंच आवाहन करेन येणाऱ्या कालावधीमध्ये जर आपल्याला कुठं असा प्रकार जाणवल्यास तत्काळ माझ्याशी संपर्क करावा। आपल्या महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याशी संपर्क करून मला याबाबत कळवावं, त्याबाबत आपण पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या